हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील एका आदिवासी पारधी समाजातील कुटुंबाने गंभीर आरोप करत पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. कोंबड्यांना विषारी औषध टाकून मारल्याचा आरोप करत संबंधित आरोपीवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील रहिवासी पूजा सुनील चव्हाण यांनी कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे ही लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार गावातील काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कोंबड्यांना विषारी औषध टाकून ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत 2 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतरही त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि पोलीस पाटलांनी तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही त्यांनी करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आरोपीवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. गावचे रहिवासी येतं की नाव पूजा सुनील चव्हाण. मग ते ना केस घ्यावा मसा आमची म्हणून हे लहान लेकरावाने समावून हे कोंबड्याला याला पोलीस पाटलांना आमचा सपोर्ट करा, बोला की बापा गावामध्ये गिरगावामध्ये पारधी फाशी पारद्याचे राहतात, त्याला काहीतरी उपयोग घडाव की नाही. त्याचे आज कोंबडे मेले, उद्या लेकराला जर धक्का लागला, उद्या शेळ्या आहेत शेळ्याला जर धक्का लागला तर मग ते पोलीस पाटील जमादार घेतात का? त्याने साथ द्यायची होती आम्हाला की बाबा खरं आहे, तुम्हाला सपोर्ट आहे आमचा. आज सुनील तुझे लेकर पिले मेले, आता ते कोंबडीचे, उद्या त्या लेकराला धोका आहे. मग असं तेवढं करावं ना आमचं काय. तेवढं जागा आम्हाला गोरगरीबाला राहायला द्यायची की हे असंच पैसे खाऊन त्यांच्या जागा नावावर करून द्यायची. कोण दिलं हे गरीबांना हक्क दिला का? त्याला गरीबाला तेवढं सपोर्ट दिला का? त्याला द्यायचं असं मोठे मोठे सरकार म्हणतात का? गरीबाचा हक्क काढून घ्या, त्यांचं अन्न काढून घ्या. पारधी समाज आहे सर. पारधी आता माळातले लोक गावात आणून बसवायले आणि हे आम्हाला गावाच्या बाहेर काढून द्यायला. सरकारनं न्याय द्यावा आम्हाला, न्याय द्यावा. गावातले बाहेरच्या पारधी गावात आणून बसवायले आणि आम्हाला गावातून बाहेर काढून द्यायला. आणि तिथं गरम पंचायत आमच्या जाग्यावर गरम पंचायत टाकत आणि एकच घर आहे. ते माया मागून त्याला नावाची करून घेतली, फेरफार करून घेतली. मग सही नाही, अंगठा नाही, काय नाही, मला पुसलं नाही, काय नाही. माझी जागा त्याच्या नावानं करून घेतली. मी त्याच्या गरम पंचायतनं गरम शेतनं त्याला कायाच्या आधारावर लावून दिली. काय नाही, त्यांना विचारपूस केलं. सुनील आनंदराव चव्हाण, राहणार गिरगाव. मी पोलीस स्टेशन कुरुंदा येथे कोंबडे मेल्या प्रकारे तक्रार द्यायला गेलो असता तेथील जमादारानं आमची तक्रार घेतली नाही. रात्रीच्या 8:30 वाजता सुमारास मला तिथून काढून दिलं त्या पोलीस पाटलाच्या म्हणण्यावर. माझी तक्रार घेतली नाही म्हणून मी DSP ऑफिसला 9:30 वाजता रात्रीच्या आलो. DSP ऑफिस बंद असल्यामुळं सकाळी पुन्हा घरी गेलो आणि पुन्हा सकाळी आलो इथं DSP ऑफिसला. आणि नाही घेतली आमची तक्रार. ते कोंबडे पुरून ठेवलेले काढायला नाही, असं नाही तसं नाही चालू लागलं त्यांचं की आम्ही काही तक्रार दिली नाही. आम्ही परत इथं निघून आलो. आणि मुळात हा विषय जागेचा असून सध्या नुकसानग्रस्त कुटुंबांनी केलेले आरोप खरे असले तरी या प्रकरणामध्ये त्या 2 पशूचा पशुवैद्यकीय शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसून अहवाल प्राप्त झाल्यावर या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण लागणार याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.